मंडळी, विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या माफियांचा खेळ खल्लास झालाय। शिवराज मोटेगावकर सारखा मोठा मासा माफिया आज सीबीआयच्या जाळ्यात अडकलाय। अनेक निष्पाप विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना चिरडून उभ्या राहिलेल्या साम्राज्याचा बुरखा आज टराटरा फाटला। सीबीआयच्या तपासातून पेपर फुटीचं भयावह असं वास्तव या देशाच्या समोर उघड झालंय। पेपर फुटी रॅकेटचा मास्टर माइंड लातूरचा पीव्ही कुलकर्णी असल्याचं उघड झालं आणि त्याच भाग्यानं मोटेगावकर कनेक्शन समोर आलं। देशभर पसरलेल्या या माफियांच्या टोळीनं जणू बोगस डॉक्टर बनवण्याची फॅक्टरी उघडली होती। सीबीआय रविवारी मोटेगावकरच्या घरी धडकली तेव्हा त्याचा मोबाईल जप्त केला आणि त्यातून जे समोर आलं ते या देशाला हादरवणारं होतं। फुटलेल्या नीटची मूळ प्रश्नपत्रिका त्याच्या मोबाईलमध्ये होती। हा तो डिजिटल पुरावा होता ज्यामुळे काळ्या साम्राज्याचा मोटेगावकरचा मुखवटा फाटलाय। संतापजनक गोष्ट काय माहितीये, या माफियांकडे नीटचा पेपर मुख्य परीक्षेच्या तब्बल 10 दिवस आधी आला होता। म्हणजे 23 एप्रिलला मोटेगावकरकडे प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका होती। त्याने तो पेपर निवडक विद्यार्थ्यांना दिला आणि त्यानंतर निवडक विद्यार्थ्यांना पेपर देऊन आमचा गेस कधीच चुकत नाही अशा खोट्या मार्केटिंगला सुरुवात केली आणि तिथंच तो फसलाय। खरंच शरम वाटते यांची आणि किळस येते, किळस या लोकांच्या मानसिकतेची। अनेक वर्ष खपून ज्या लोकांनी लातूर पॅटर्न उभा केला कष्टातून, पण लातूरच्या नावलौकिकाला बट्टा लावण्याचं काम या लोकांनी केलं, या माफियांनी केलं। ज्या लातूर पॅटर्ननं महाराष्ट्राला गुणवत्तेची ओळख करून दिली, हजारो सामान्य विद्यार्थ्यांना मोठं स्वप्न पाहायला शिकवलं, त्या नावाचा दुरुपयोग करून काही दलालांनी पैशाचं हे साम्राज्य उभं केलं। पण एक गोष्ट स्पष्टपणे सांगायला हवी या महाराष्ट्राला, या माफियांचा आणि खऱ्या लातूर पॅटर्नचा कवडीचाही संबंध नाही। हे त्या परंपरेच्या नावावर उभे राहिलेली भांडगोळ आहेत, केवळ धंदेवाईक आहेत, ज्यांनी अख्खा महाराष्ट्राची मान आज शर्मेनं खाली घालायला लावली। आज प्रश्न फक्त पेपर फुटीचा नाहीये, प्रश्न आहे त्या लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा जे दिवस रात्र अभ्यास करून प्रामाणिकपणे परीक्षा देतात। प्रश्न आहे त्या पालकांचा जे स्वतःच्या गरजा मारून लेकरांना शिकवतात आणि प्रश्न आहे त्या विद्यार्थ्यांचा ज्यांनी नैराश्यातून टोकाची पावलं उचलली। पैसा असेल तर व्यवस्था विकत घेता येते, हा माज ज्यांनी मिरवला, माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होऊ शकतो हे ज्यांना वाटत होतं त्यांचा पापाचा घडा भरला।